छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये आता तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। 4 मे ते 7 मे दरम्यान शहरातील हजारो रिक्षा चालकांच्या प्रलंबित आणि ज्वलंत मागण्यांसाठी महाराष्ट्र श्रमिक विकास वाहतूक संघटनेतर्फे आमरण उपोषण करण्यात आले होते। या उपोषणाची दखल घेत प्रशासनाने 7 मे रोजी लेखी आश्वासन दिले होते। जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची संयुक्त बैठक 8 दिवसांच्या आत घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते। प्रशासनाच्या या लेखी हमीचा मान राखत संघटनेने आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले होते। मात्र तब्बल 12 दिवस उलटूनही अद्याप कोणतीही संयुक्त बैठक न झाल्याने रिक्षा चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। महाराष्ट्र श्रमिक विकास वाहतूक संघटनेचे सचिव बालाजी आडे सरकार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देत स्पष्ट इशारा दिला आहे। पुढील 2 ते 3 दिवसात बैठक घेऊन ठोस तोडगा न काढल्यास शहरात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये LPG गॅस दरवाढ मागे घेणे, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बंद करणे, विनापरवाना ई-रिक्षांवर कारवाई, अधिकृत रिक्षा स्टँड निश्चित करणे आणि वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात येणारे अवाजवी दंड रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच पिंक ई-रिक्षा पुरुष चालवत असल्यास कारवाई, बाहेरील जिल्ह्यातील रिक्षांवर नियंत्रण आणि धर्मवीर आनंद दिघे मीटर टॅक्सी कल्याणकारी योजनेचा मोफत लाभ देण्याची मागणीही संघटनेने केली आहे। प्रशासनाने रिक्षा चालकांचा अंत पाहू नये, आम्ही कायद्याचा सन्मान राखत आंदोलन स्थगित केले होते, मात्र आता पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे। दरम्यान येत्या काही दिवसांत प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण शहरातील रिक्षा चालकांचे लक्ष लागले आहे। आज रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी या आडे सरकार यांनी आमरण उपोषण केलं होतं। त्यामध्ये शासनाने त्यांना जे आश्वासन दिले होते त्या पद्धतीने 10 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये आम्ही काम करू, पण आज त्याला 15 दिवस उलटले तरी प्रशासनाला जाग आलेली नाही। प्रशासनाला जाग आणण्यासाठी आडे सरकारसोबत रोशन आर्टिक्स युनियन, न्यू जनता आर्टिक्स युनियन, लालबावटा, प्रत्येक छावा, सगळे कल्याणकारी ऑटो संघटना, सगळे लोक इथं उपस्थित आहे। अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना जे आम्ही भेटलो आणि त्यांनी जे आश्वासन दिलं की स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाली, जिल्हाधिकारी साहेब दिल्लीला दौऱ्यावर आहे, हे बैठक तात्काळ लावण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार। तरी RDC साहेब, विधाते साहेब यांच्याशी भेट घेतली। विधाते साहेबांनी तात्काळ मुद्दा आम्ही निकाली काढू आणि RTO प्रशासन, वाहतूक शाखा, महानगरपालिका आणि पुरवठा विभाग यांची तात्काळ बैठक लावून तुम्हाला सामान्य न्याय द्यायचं काम जिल्हाधिकारी करतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यांनी जरा केलं नाही तर लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनाची दिशा जिल्हाधिकारी कार्यालय सगळे चक्का जाम ऑटो रिक्षा संघटनेमार्फत असं आम्ही आवाहन करत आहे।